पुणे पोलीस अंतर्गत परिमंडळ 1 यांच्यातर्फे बुधवार पेठेत एक कारवाई करण्यात आली। रात्री 11पासून सकाळी 5 वाजेपर्यंत ही कारवाई चाललेली होती। त्याच्यामध्ये आम्ही 18 जणांना अटक केलेली आहे। याच्यामध्ये 14 हे बांगलादेशी नागरिक आहेत, 2 हे तिकडचे मॅनेजर्स आहेत जे या बांगलादेशी नागरिकांना प्रोस्टिट्यूशन या व्यवसायामध्ये एंगेज करून त्यांच्यामधनं जो बिझनेस होतो त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत। 2 जुव्हिनाइल्स आहेत आणि 2 असे नागरिक आहेत त्याच्यामध्ये एक महिला आहे जी पिंप म्हणून या सगळ्या बांगलादेशी महिलांचे पिंप म्हणून अशी काम करते, आणि एक असा नागरिक आहे जो बांगलादेशी महिलांचं तस्करीमध्ये इन्वॉल्ड आहे। तो त्या बांगलादेशी व्यक्तींना तिकडून बांगलादेशवरनं पुण्यापर्यंत येईपर्यंत जे रॅकेट आहे त्या रॅकेटमध्ये इन्वॉल्ड असलेला एक इसम आहे। असं एकूण आमच्याकडे 14 बांगलादेशी नागरिक आणि टोटल जे आरोपी आहे ते 18 आहेत। सर, ह्याचे तार अजून कुठपर्यंत तुम्ही शोधणार आहात? खास करून जे रॅकेटचा तुम्ही उल्लेख केला आहे बांगलादेशपर्यंत, जसं म्हणजे भारत आणि बांगलादेश दोन्हीकडनं याचा सगळा त्याच्यामध्ये सम्मिलित असतील तर तिथपर्यंत जाणार आहेत का? नक्कीच। जसं हा जो लिंचपिन आहे जो बांगलादेशी नागरिकांना इथे स्मगल करण्यामध्ये मदत करतो, वरतून पुण्यामध्ये स्थायी करण्यामध्ये मदत करतो। आता स्थायी करण्यामध्ये त्यांच्याकडे काय काय डॉक्युमेंट्स तो त्यांच्यासाठी बनवून देतो, त्याच्यानंतर मग हा कोणाशी कॉन्टॅक्टमध्ये आहे, कोणाला हा सांगतो आणि बांगलादेशी नागरिक कशाप्रकारे यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात हे सगळं शोधलं जाणार आहे। ही सगळी साखळी शोधल्या जाणार आहे की पुण्यापर्यंत येईपर्यंत कोणी कोणी त्यांना मदत केली, कशाप्रकारे मदत केली आणि कोण कशा काळीमध्ये एक सिरियस अशा काही घटना झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये आपण बांगलादेशी नागरिक अँटी नॅशनल ॲक्टिव्हिटीमध्ये इन्वॉल्ड असू शकतात याची शक्यता आपण बिलकुल नाकारू नाही शकत। म्हणून सगळे जे पण इन्व्हॉल्वमेंट असतील, काय काय ते करत असतील, काय नाही होऊ शकत, या सगळ्यांचा एकदम सखोल तपास आम्ही करणार आहे। सर, आपण एक 2 जणांना पकडलेलं होतं, मास्टरमाइंड कोण होता, यांचा मोडस कुठला होता, तिकीट आणायचे लोक आणि कसं टेस्ट पासिंग करायचं? आता गुन्हा दाखल झालेला आहे, याच्यामध्ये सखोल तपास चालू आहे। सखोल तपासामध्ये यांचा जो मास्टरमाइंड आम्ही जो पकडला आहे, एक लिंचपिन सुमित चव्हाण नावाचा इसम आहे, तो कशाप्रकारे लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये होता, तो कशाप्रकारे यांना या बांगलादेशी नागरिकांना इथपर्यंत आणायचा, हा सगळा तपास आम्ही करू आणि आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते। केवळ फक्त पुण्यात बुधवार पेठेतच हे फक्त ह्युमन ट्रॅफिकिंग होत होती का, की महाराष्ट्रातल्या अन्य भागातही अशा म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंग माध्यमातून महिला इथे आणल्या जातो? डेफिनेटली जे प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे तर पूर्ण महाराष्ट्रात आणि पूर्ण भारतभरात महिलाच असो पुरुष असो बांगलादेशी नागरिकांचं इन्फिल्ट्रेशन झालेलं आहे। त्याच्यामध्ये सुमित चव्हाण जो आहे तो त्याच्यातला एक पार्ट आहे। बाकी कोणाकोणाशी कशाप्रकारे हा कॉन्टॅक्टमध्ये असतो, कशाप्रकारे यांचं सगळ्यांचं कॉन्टॅक्ट चालतं, एखाद्या वेळेस सुमित चव्हाणचं फक्त पुणे पर्यंतच हे रॅकेट असावं, बाहेर कोण कोण कशाप्रकारे बांगलादेशी नागरिकांना आणतं, इथे स्थायी करतं, त्याच्यानंतर मग कशाप्रकारे यांना डॉक्युमेंट दिल्या जातं, कुठे लपवलं जातं, काय केलं जातं, हे सगळ्याचा सखोल तपास नक्कीच करणार आहे। पुण्यापर्यंतच हा तपास मर्यादित नाही राहून बाकी ठिकाणी पण काय काय कशाप्रकारे यांची ॲक्टिव्हिटीज आहे त्याच्यामध्ये पण आम्ही मध्ये जाणार आहे। यातून आपण एक अल्पवयीन मुलीची सुटका देखील केलेली आहे, काय ती मुलगी नेमकी कुठली आहे, ती पण बांगलादेशी आहे का कसं? नक्की, याच्यामध्ये मी सांगू इच्छितो की आपण 2 अल्पवयीन यांची पण सुटका केलेली आहे, एक 7 वर्षाचा पुरुष आणि एक 15 वर्षाची महिला। 15 वर्षाची जी महिला होती तिला पण यांनी प्रॉस्टिट्यूशन या व्यवसायामध्ये ढकललं, तिला पण त्याच्या प्रॉस्टिट्यूशनमध्ये फोर्स केलं गेलं, तर त्याच्यासाठी आम्ही पोक्सोचा पण गुन्हा दाखल करत आहे पिठासोबत। आणि हिला कशाप्रकारे फोर्स केला गेलं, हिला कुठून किडनॅप केलं गेलं, ती पण बांगलादेशीच महिला आहे, कशाप्रकारे तिला फोर्स केलं गेलं, काय सगळं घडून आलं त्याचा पण एकदम सखोल तपास आम्ही करणार आहे। लोकल काही सपोर्ट होता का? ज्या पद्धतीने कारवाई केली जाते मागच्या कित्येक दिवसांपासून आपण आपल्याकडनं कारवाई केली जाते तर तुम्हाला चांगलं यश पण मिळतं, पण ह्याच्यात अजून लोकल काही इनपुट तुम्हाला मिळालं? नक्की, जसं मी पूर्वी पण सांगितलेलं आहे, काही लोकल लिंचपिन जे आहेत त्यांच्यावर आम्ही ट्रॅक केलेलं आहे। त्याच्यामध्ये एक आम्हाला सक्सेस नक्कीच मिळालेला आहे, हा जो सुमित चव्हाण आणि एक ज्योती म्हणून आहे, ज्योती शेख म्हणून, तर यांच्यावर यांना आम्ही पकडलेलं आहे, यांच्यावर आम्हाला सक्सेस मिळालेला आहे।
हे लोकल इकडचे एलिमेंट्स आहेत. बाकी पण 3-4 लोकल एलिमेंट्स नक्कीच आमच्या रडारवर आहे. लवकरच त्यांना पण ताब्यात घेण्यात येणार आहे आणि हा पूर्ण जो रॅकेट आहे बांगलादेशी नागरिकांचा तस्करी करून वेस्ट बेंगॉल बांगलादेश टू वेस्ट बेंगॉलपासून पूर्ण भारतभरामध्ये कशाप्रकारे हे नेतात हे सगळं तस्करी आम्ही शोधून काढणार आहे. सर आता जसं की आपण पाहतोय की तुम्ही जे कारवाई वगैरे करताय त्यामध्ये जर समजा एखाद्याला समजलं की या ठिकाणी बांगलादेशी आहेत, जर असं इन्फॉर्म जर पोलिसांना करायचं असेल तर कशा पद्धतीने करू शकतो? नक्कीच आमचे सगळ्या अधिकाऱ्यांचे नंबर्स हे पुणे पोलीसच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. आपल्याला कोणी जर बांगलादेशी नागरिक आढळून येत असेल, काही जरी संशयित वाटत असेल तर आपण सर्व नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचू शकतात. सर यांच्याकडे लोकल डॉक्युमेंट्स काय म्हणजे जे गव्हर्नमेंटचे जे डॉक्युमेंट्स होते त्यांच्याकडे भरपूर सारे बांगलादेशी नागरिकांना आम्ही जे पकडलेलं आहे यावर्षीच आमचा आकडा हा 45 वरती गेलेला आहे. मागच्या वर्षी पण आम्ही भरपूर बांगलादेशी नागरिक पकडले. यांच्यामध्ये एक कॉमन जे आम्हाला मिळून येतं ते असं की डुप्लिकेट आधार कार्ड आणि काही डुप्लिकेट डॉक्युमेंट्स यांच्याकडे आम्हाला आढळून येतात. त्याचा पण तपास अजून पण चालू आहे. हिंदीमध्ये